विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या आजच्या व्हिडिओ क्रमांक 16मध्ये ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग हा जो विषय आहे, या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे आपलं रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा, या प्रकरणाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत मित्रांनो. कारण हे प्रकरण आता जवळपास संपत आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ग्राहक संबंध विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी किंवा काही धोरणं याविषयीची आपण काल म्हणजे काही मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. जवळपास 5 मुद्द्यावर आपली चर्चा झालेली आहे आणि पुढचे जे काही 4 मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करून या प्रकरणातील शेवटचा जे काही फरक स्पष्ट करा आहे यावर आपण अखेरच्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण ग्राहक संबंध विकसित करण्यासाठी किंवा विकासासाठी आवश्यक असणारे जी काही बाबी आहेत किंवा व्यवसाय संस्थेचं धोरण कशा पद्धतीचं असावं याविषयी चर्चा करत असताना आपण जवळपास बाजारपेठेच्या मागणीनुसार वितरण करावं, बाजारपेठेनुसार जाहिरात माध्यमांची निवड करावी, त्याचबरोबर पूर्णतः ग्राहक सेवा द्यावी, धोरणांची सतत तपासणी करावी आणि एकनिष्ठ ग्राहकांची जोपासना करावी, या 5 मुद्द्यांची आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण त्या पुढचे 4 मुद्दे आणि फरक स्पष्ट करा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. याच्यामध्ये यानंतरचा मुद्दा आहे सादरीकरणावर लक्ष केंद्रित करणे. ग्राहकाबरोबरचे संबंध वाढवण्यासाठी आपल्या वस्तू व सेवा यांचं सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन हे व्यवस्थित आणि अचूक होणं गरजेचं असतं. म्हणजे व्यवस्थित आणि अचूक म्हणजे काय नेमकं, तर वेळेवर वस्तू ग्राहकांना बाजारपेठेमध्ये उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. याचबरोबर योग्य मार्गाने होणे गरजेचं आहे. म्हणजे वितरण पद्धतीसुद्धा आपली कशी असली पाहिजे याचाही आपण अभ्यास व्यवस्थितपणे करून सहजपणे लवकरात लवकर सुरक्षित वस्तू ज्या वितरण मार्गाच्या माध्यमातून पोहोचतील अशा पद्धतींच्या वितरण पद्धतीचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. याचबरोबर ग्राहकांचा विश्वास व्यवसाय संस्थेवर कायम टिकून राहावा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण ग्राहकांच्या विश्वासावरच आपली व्यवसाय संस्था चालत असते, आपल्या व्यवसाय संस्थेचं नाव चालत असतं, आपल्या व्यवसायाविषयीची ग्राहकांची भावना ही त्यावरच अवलंबून असते. म्हणून ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या वस्तूविषयीचा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्याला या ग्राहक संबंध विकासाच्या माध्यमातून आपल्याला करणं गरजेचं असतं. यानंतरचा मुद्दा आहे स्पर्धकाच्या धोरणांचा अभ्यास करणे. बाजारपेठेमध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा आहे आज. अशा या तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचं आहे. तर बाजारपेठेमध्ये जी काही स्पर्धक आहेत त्यांची काय वस्तू विक्रीची धोरणं आहेत, त्यांची काय उधारी विक्रीविषयीची धोरणं आहेत, त्यांची काय जाहिरातीविषयीची धोरणं आहेत, त्यांची काय हप्त्यानी वस्तूंच्या विक्रीविषयीची धोरणं आहेत. स्पर्धक काही वेगवेगळ्या वस्तूवर काही वेगवेगळ्या प्रकारची सूट किंवा डिस्काउंट देत आहेत का, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अंमलात आणत आहेत का, याही बाबींचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं आपल्याला स्पर्धकांच्या धोरणांचा, स्पर्धकांच्या निर्णयांचा आपण अभ्यास करणं गरजेचं असतं. कारण स्पर्धकाच्या धोरणांचा, स्पर्धकांनी विविध प्रकारची योजना आखली असेल तर त्या योजनांचा आपल्या विक्रीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. म्हणून स्पर्धकाची जी काही धोरणं असतील त्या धोरणांचा सुद्धा आपण अभ्यास करावा लागतो किंवा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यानंतरचा मुद्दा आहे की सामाजिक कार्यक्रम घेणे. आपण पाहतोय की सामाजिक म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक दायित्व किंवा उत्तरदायित्व आपण ज्याला म्हणतो ते. एखादा उद्योजक व्यवसाय कशासाठी करत असतो, नफा कमवण्यासाठी करत असतो. नफा मिळवणं, त्याचं व्यवसायाचं नाव बाजारपेठेमध्ये व्यवस्थित टिकवणं, त्याचा बाजारपेठेतील हिस्सा व्यवस्थित ठेवणं, त्याचबरोबर स्वतःच्या व्यवसायाला एक प्रतिष्ठा निर्माण करणं, ही बाब तर उद्योगपतींनी केलीच पाहिजे. परंतु अशी एक अवस्था असते की ठराविक कालावधीनंतर व्यावसायिकानं ठरवलेले नफ्याचे उद्दिष्ट पूर्ण होत असते. बाजारपेठेमध्ये स्वतःचं नाव झालेलं असतं, त्याच्या दैनंदिन ज्या काही क्रियाप्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया केल्या की त्याला त्याचा फायदा होत असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये उद्योजकांनी, उद्योगपतींनी, व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्व ओळखून समाजासाठी काही काम करणं गरजेचं आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून काही काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस समाजामध्ये गरीब आणि गरजू काही संस्था असतील, काही व्यक्ती असतील तर त्यांना मदत केली पाहिजे. किंवा सरकारचे सुद्धा काही समाजोपयोगी कार्य असतात किंवा योजना असतात, या योजनेमध्ये सुद्धा सहभागी झालं पाहिजे.
आपण काल परवा वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्हीवर वाचलं असेल की करोनासारखी महामारी जगामध्ये आलेली आहे. भारतामध्ये सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. अशा स्थितीमध्ये टाटा उद्योग समूहाने 2,500 कोटी रुपये सरकारला कोरोनाशी लढण्यासाठी मदत म्हणून दिली आहे. त्याचबरोबर विप्रो ग्रुपने सुद्धा काही 1,000 कोटींची मदत दिलेली आहे. म्हणजे भारतातील जे काही प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्या अनेक उद्योगपतींनी सरकारच्या PM केअर फंडामध्ये किंवा त्या राज्य सरकारांना कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत, आर्थिक मदत दिल्याची आपल्याला दिसून येतं. मग हे कशाचं द्योतक आहे? तर हे सामाजिक उत्तरदायित्वाचं द्योतक आहे विद्यार्थी. कारण त्याचं कारणच आहे की ज्या समाजाच्या माध्यमातून समाजाच्या जीवावर आपण पैसा कमवतो, व्यवसाय करतो, नफा मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो आणि मग हे सगळं या समाजाप्रती काही उत्तरदायित्व आपलं असणं गरजेचं आहे. या विचारातून किंवा या विचारधारेतून व्यावसायिकांनी, उद्योगपतींनी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या पाहिजेत. अनेक उद्योगपतींनी सर्व शिक्षा अभियानामध्ये मदत केली. अनेक उद्योगपतींनी रस्त्यांच्या कामामध्ये मदत केलेली आहे. अनेक उद्योगपतींनी मंदिरांचा विकास केलेला आहे. अनेक उद्योगपतींनी काही हॉस्पिटल्स, टाटा हॉस्पिटल बार्शीला जे कॅन्सर हॉस्पिटल आहे ते त्याचाच एक प्रकार आहे की सामाजिक उत्तरदायित्वाचाच एक भाग म्हणून टाटा उद्योगपतींनी किंवा टाटा उद्योग समूहाने कॅन्सर हॉस्पिटल उभा केलेला आहे. भारतामध्ये टाटांची सामाजिक रिसर्च संस्थासुद्धा मुंबईला त्यांनी स्थापन केलेली आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असतात, काही प्रश्न असतात, त्या प्रश्नावर, त्या समस्यावर काही उपाय शोधायचे असतील, काही त्याच्यावर मंथन करायचं असेल, त्याच्यावर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी त्यांनी टाटा सोशल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची मुंबईला संस्था स्थापन केली आहे. म्हणजेच उद्योगपतींनी सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलं पाहिजे, सामाजिक कार्याला मदत केली पाहिजे. ही सुद्धा भावना एक ग्राहक बरोबरचे संबंध व्यवस्थित राखण्याची मदत होते. त्याचं कारणच आहे की अशा पद्धतीनं अशा प्रकारचा एखादा उद्योगपती जेव्हा समाजामध्ये किंवा समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या फायद्यासाठी एखादं कार्य करतो त्यावेळेला त्या उद्योगपतींचं नाव निश्चितपणे ग्राहकांच्या, समाजातील लोकांच्या मनावर बिंबत असतं. आपण पाहतो की पुण्याला गरवारे ब्रिज आहे किंवा किर्लोस्कर सारख्या उद्योगपतींनी सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. म्हणून आज पुण्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये गरवारे असेल, किर्लोस्कर असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, अदानी ग्रुप असेल किंवा रिलायन्स ग्रुप असेल किंवा आणखीन काही विप्रो असेल, या उद्योगपतींची नावं त्याच्यामुळं झालेली आहेत. त्यांच्या वस्तूंच्या विक्रीमुळं तर झालेले आहे. त्यांनी बाजारपेठेमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे, नाव प्रस्थापित केलेलं आहे, त्यांच्या नावाचं ब्रँड रॉयल्टी तयार केलेली आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे आणि त्यामुळंच त्यांनी ते केलेलं आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मित्रांनो मुद्दा आहे की सुप्त ग्राहकांचे रूपांतर प्रत्यक्ष ग्राहकात करणे. बऱ्याच वेळेला बाजारपेठेमध्ये, समाजामध्ये असे काही ग्राहक असतात की जे ग्राहक होऊ शकतात, आपल्या व्यवसायांचे ग्राहक होऊ शकतात. तर अशा ग्राहकांना सुद्धा आपण आपलं ग्राहक करून घेणं गरजेचं आहे. मग असे ग्राहक कसे असतात की त्यांच्यामध्ये जी काही खरेदी करण्याची जी काही भावना असते ती थोडी लुप्त झालेली असते, ती थोडी बाजूला ठेवलेली असते. त्याला काही आर्थिक कारणं असू शकतात, काही स्वतःचे वैयक्तिक काही कारणं असू शकतात किंवा वस्तूबद्दलच्या काही शंका किंवा अडचणी त्याच्या मनामध्ये असू शकतात. तर मग या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण पाहतोय की बऱ्याच बातम्यामध्ये, वर्तमानपत्रामध्ये आपण जाहिराती पाहतो की भारतातील मारुती सुझुकी नावाची जी काही प्रख्यात कंपनी आहे फोर व्हीलर तयार करणारी, त्या कंपनीने एक जनतेसाठी एक वेगळी योजना तयार केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे किंवा जी कुठली तुम्हाला आमच्याकडची असणारी कोणतीही कार तुम्ही खरेदी करा, 1 रुपयाही सोबत घेऊन यायचा नाही. फक्त लागणारे आवश्यक जे काही आहेत ते डॉक्युमेंट्स, कागदपत्र घेऊन यायची आणि तुम्ही तुमची गाडी घेऊन जायची. त्या गाडीचे तुम्ही दरमहा मासिक हप्ते तुम्ही आम्हाला पेड करायचे. मग कुणी 48 महिन्याचं असेल, कुणी 36 महिन्याचं असेल, कुणी 60 महिन्याचं असेल. 5 वर्षाची म्हणजे 60 महिन्याची त्यांनी मॅक्झिमम त्याच्यामध्ये मर्यादा दिलेली आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये त्या गाडीचा त्यांनी पूर्ण हप्ते पेड केले पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज असणार नाही. त्यांनी किती EMI असणार याविषयीची सुद्धा अगोदरच सगळं ठरवून ठेवलेलं आहे की या प्रकारचं मॉडेल तुम्ही खरेदी केलं आणि 5 वर्षामध्ये जर त्या वस्तूची त्या हप्त्यांची फेड करणार असो तुम्ही, तर तुम्हाला एवढा रुपये EMI द्यावा लागणार आहे. किंवा 48 महिन्यामध्ये जर तुम्ही फेड करणार असाल तर अशा पद्धतीचा EMI देणार आहे. मग हे कशासाठी केलेलं आहे? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की जे काही सुप्त ग्राहक आहेत, एखाद्या ग्राहकाच्या मनामध्ये
मारुती सुझुकीची 4 व्हीलर खरेदी करण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्याकडे काही पैसे जुळत नाहीत, काही बजेट तयार होत नाही, त्याला काही अडचणी असू शकतात आणि मग अशा स्थितीमध्ये अशा प्रकारचा ग्राहक आपल्याला आपण निर्माण करण्यासाठी किंवा अशा प्रकारचा ग्राहक आपल्याला मिळवण्यासाठी, म्हणजे याला आपण सुप्त ग्राहक असं आपण म्हणतो, म्हणजे सुप्त ग्राहकाचं प्रत्यक्ष ग्राहकामध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा आपण सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि हा सुद्धा एक ग्राहक संबंध विकसित करण्याचाच एक मार्ग आहे म्हणतात. मग या पद्धतीने आपण जवळपास 9-10 मुद्दे ग्राहकांच्या संबंधीचे किंवा ग्राहक संबंध विकसित करण्याविषयीची धोरणं किंवा काय आहेत, कशा प्रकारचे आहेत याविषयीची आपण चर्चा केली. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो की या प्रकरणातलं फरक स्पष्ट करा. विवेकात्मक क्रयप्रेरणा आणि भावनात्मक क्रयप्रेरणा यामध्ये आपण फरक स्पष्ट करणार आहोत. तर मग विवेकात्मक क्रयप्रेरणा म्हणजे नेमकं काय किंवा भावनात्मक क्रयप्रेरणा म्हणजे नेमकं काय याची पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूयात. याच्यामध्ये आपण विवेकात्मक क्रयप्रेरणेमध्ये असं आपण म्हणू शकतो की खरेदीची क्रिया बुद्धी, तर्क, विवेक इत्यादीशी निगडीत असते. त्याला आपण विवेकात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या अनुषंगाने जे काही खरेदीची व्यवहार होतात, वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते, त्याला आपण विवेकात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणत असतो. मग भावनात्मक क्रयप्रेरणा म्हणजे काय, तर भावनात्मक क्रयप्रेरणेमध्ये आपण नेमकं काय करत असतो, तर याच्यामध्ये खरेदीची भावना किंवा खरेदीची क्रिया ही भावनांच्या आवेगामुळे होत असते, म्हणून आपण भावनात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर विवेकात्मक क्रयप्रेरणेमध्ये दुसरा मुद्दा आहे की आवश्यक असणाऱ्या वस्तूंचीच खरेदी केली जाते, त्याला आपण विवेकात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणतो. तर भावनात्मक क्रयप्रेरणेमध्ये ग्राहक स्वतःच्या आर्थिक स्थितीचा व कुवतीचाही विचार न करता तो प्रसंगी अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त होतो किंवा तयार होतो. यामध्ये जातीचं संरक्षण असेल, स्वतःविषयीची भीती असेल, सुरक्षित राहण्याची इच्छा असेल, विश्रांती करण्याची इच्छा असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची लालसा असेल, या प्रेरणामुळे जेव्हा वस्तूंची ग्राहक खरेदी करतो त्याला आपण भावनात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर विवेकात्मक क्रयप्रेरणेमध्ये बुद्धींच्या कसोटीचा उपयोग करून खरेदीचे व्यवहार करण्यासाठी अभिप्रेरित करणाऱ्या या प्रेरणांना विवेकात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणतो. काय म्हणतो परत एकदा आपण समजून घेऊया. बुद्धींच्या कसोटीचा उपयोग करून खरेदीचे व्यवहार करण्यासाठी अभिप्रेरित करणाऱ्या घटकांना किंवा प्रेरणांना आपण विवेकात्मक क्रयप्रेरणा असं आपण म्हणत असतो. तर भावनात्मक क्रयप्रेरणेमध्ये आपण काय म्हणतो की भावनांच्या आवेगामुळे ग्राहकांना खरेदीचे व्यवहार करण्यासाठी अभिप्रेरित करणाऱ्या प्रेरणांना भावनात्मक क्रयप्रेरणा म्हणतो. समाजाविषयीची प्रतिष्ठा, स्वतःविषयीचं संरक्षण, विश्रांती किंवा आपल्याला कुणीतरी प्रतिष्ठित म्हणावं या भावनेतून आपली इच्छा नसताना, ऐपत नसताना, आपल्याकडे तेवढीशी आर्थिक कुवत नसताना सुद्धा बऱ्याचदा एखादा व्यक्ती त्या वस्तूंची खरेदी करतो, त्याला आपण भावनात्मक खरेदी प्रेरणा असं आपण म्हणत असतो मित्रांनो. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे ग्राहक, स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक. स्त्री ग्राहकांचा आणि पुरुष ग्राहकांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की स्त्री ग्राहक हे अत्यंत बारकाईनं आणि चौकशीनं वस्तूंची खरेदी करतात. बऱ्याच वेळेला वस्तूंच्या किमतीबाबतीत त्या घासाघीस करतात. तर पुरुष ग्राहक हा मात्र स्त्री ग्राहकांच्या मानाने थोडंसं कमी चिकित्सक असतो, तितकासा चिकित्सक असल्याचं आपल्याला दिसून येतं. सहजपणे तो येतो, वस्तूंची मागणी करतो, थोडीशी चौकशी करतो आणि लगेच वस्तूंची खरेदी करून निघून जातो. तो दुसरा जर फरक पाहिला आपण स्त्री ग्राहकांच्या बाबतीमध्ये तर आपल्याला असं लक्षात येतं की खरेदी करण्यासाठी खूप वेळ लागतो स्त्रियांना, वस्तू खूप वेळेला पाहतात, बराच वेळ त्याच्यामुळे घेतात. तर पुरुष ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की पुरुष ग्राहक मात्र सहजपणे वस्तूंची पटकन खरेदी करतात, फारसा वेळ लावत नाही. हा एक फरक या दोन ग्राहकांच्या मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरा फरकांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की स्त्रियां विशेषतः वस्तूंचा आकार, रंग, रूप, सौंदर्य या गोष्टीकडे बहुतांशपणे लक्ष देतात. तर पुरुष ग्राहक म्हणजे वस्तूंचा आकार, रंग, रूप, सौंदर्य याकडे फारसे लक्ष देत नाही. तो वस्तूंची किंमत आणि वस्तूंचा टिकाऊपणा या दृष्टिकोनातून जास्त विचार करण्याचा हेतू किंवा जास्त विचार करण्याची सवय पुरुष ग्राहकांना असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर स्त्री ग्राहकामध्ये नंतरचा मुद्दा आहे की अनेकदा असं दिसून येतं की पुरुष ग्राहकापेक्षा स्त्री ग्राहक जास्त यशस्वीपणे मालाची खरेदी करतात. त्यांच्याकडे चिकित्सक हा अशा प्रकारचा स्थायी भाव असतो. बऱ्याच वेळ वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ देतात, परंतु वस्तू खरेदी करूनच निघून जातात. ही सुद्धा एक वेगळी ओळख स्त्री ग्राहकांची आहे. पण पुरुष ग्राहकांच्या बाबतीमध्ये मात्र
वस्तूंची खरेदी करायला तसं काही खात्री देता येत नाही आणि बऱ्याचदा निघून जातात. तर आपण बाकीचं उद्याच्या पिरियडमध्ये पाहूयात मित्रांनो. धन्यवाद.